मध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आज तिथीनुसार शिवजयंती आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे विलेपार्लेमध्ये पोहोचलेले आपण बघतोय। विलेपार्ल्यात शिवजयंतीचा हा उत्साह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे इथे पोहोचलेले आहेत। संपूर्ण राज्यभरामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाते आणि आज उद्धव ठाकरे हे देखील विलेपार्लेतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर आलेले आहेत। या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ते दाखल झालेले आहेत। मुंबई विमानतळ या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे विलेपार्लेमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत काही नेते देखील असलेले पाहायला मिळतात। आज शिवजयंती आहे आणि त्याच निमित्त अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी नेते पोहोचत आहेत। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे थोरले धनी यांची आज जयंती आणि त्यानिमित्तानंच आज ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि त्यामुळेच आज विलेपार्ले या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापाशी देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे देखील आज विलेपार्लेतल्या या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत। माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की राज्यभरामध्ये तिथीनुसार होणारी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे, पार पडते आहे आणि शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या वतीनं विमानतळावरचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या वतीनं ही तिथीनुसार शिवजयंती दरवर्षी साजरी केली जाते। विमानतळ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते आता पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत, आमदार सचिन आहेर येत आहेत आणि भारतीय कामगार सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत ते सुद्धा आहेत। दरवर्षी हा मोठा जल्लोष त्या ठिकाणी केला जातो। 19 फेब्रुवारीला जी शिवजयंती साजरी केली जाते त्याहीपेक्षा अधिक मोठ्या उत्साहानं भारतीय कामगार सेनेच्या वतीनं विमानतळ परिसरामध्ये हा शिवजयंतीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आणि त्याच कार्यक्रमासाठी आता उद्धव ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। आपण पाहतो की या संपूर्ण परिसरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जे गडकिल्ल्यांची प्रतिकृती जी आहे ती बनवण्यात आलेली आहे, त्याला पूर्ण फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। त्या सगळ्या कार्यक्रमाला सुद्धा उद्धव ठाकरेंची हजेरी असणार आहे। सध्या आपण पाहतो की महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सगळे जे नेते आहेत ते सुद्धा या पुतळ्याचे शेजारी पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो सुरू होतो आहे। शिवजयंतीचा हा तिथीनुसार होणारा कार्यक्रम जो आहे तो राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडतो आणि शिवसेनेच्या जी भारतीय कामगार सेना आहे ती मोठी कामगार सेना म्हणून ओळखली जाते आणि ठिकठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे आणि विमानतळ परिसरामध्ये आता या भारतीय कामगार सेनेच्या वतीनं ही तिथीनुसार होणारी शिवजयंतीचा हा जल्लोष जो आहे तो आपण पाहतो आहोत आणि या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आता हजेरी लावलेली आहे। नक्कीच तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची पद्धत शिवसेनेमध्ये आहे आणि शिवसैनिकांकडून दरवर्षीच कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। उद्धव ठाकरे दरवर्षी विलेपार्लेमध्ये या ठिकाणी येत असतात आणि तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असताना तिथे उपस्थित राहतात, अभिवादन महाराजांना करत असतात। आज देखील भारतीय कामगार सेनेकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलंय अरविंद सावंत यांनी। त्याचबरोबर अनिल परब आणि इतर नेते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका ठिकाणी आता अभिवादन करण्यासाठी इतर नेते देखील पोहोचलेले आहेत। स्थानिक आमदार तसंच वरुण सरदेसाई हे देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत उपस्थित आहेत। आज तिथीनुसार शिवजयंती आहे आणि तिथीनुसार शिवजयंती शिवसेनेच्या जन्मापासूनच साजरी केली जाते, त्यामुळे दरवर्षी न चुकता उद्धव ठाकरे विलेपार्लेतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर नतमस्तक होण्यासाठी दाखल होत असतात आणि यंदा देखील ते आलेले आपण बघतोय। संपूर्ण राज्यभरामध्ये हा उत्साह आज पाहायला मिळतोय। अशाच पद्धतीनं ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भारतीय कामगार सेना ही एक कामगारांची मोठी संघटना आहे आणि शिवसैनिकांची ही संघटना, त्यामुळे शिवसैनिकांकडून आणि कामगार संघटनेकडून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या दिवशी तिथीनुसार जेव्हा शिवजयंती साजरी होत असते तेव्हा कार्यक्रमांचं आयोजन करत असते। पुन्हा जाणार आहोत माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकरकडे। कृष्णा, दरवर्षीच उद्धव ठाकरे खरं तर विलेपार्ल्यामध्ये येत असतात आजच्या या दिवशी आणि आज देखील न चुकता ते आलेले आहेत। आज देखील मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय।
तुम्ही नक्कीच आपण पाहतो की तिथीनुसार जी भारतीय कामगार समितीने शिवजयंती साजरी केली जाते तो कार्यक्रम गेल्या 25 वर्षापासून या स्मारकाजवळ होतो आणि तिथे हा मोठा जल्लोष जो आहे तो तिथीनुसार शिवजयंतीचा असतो. सगळे भारतीय कामगार सेनेतले जे काही पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी या ठिकाणी असते आणि या कार्यक्रमाला गेल्या 25 वर्षापासून उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असते आणि त्याचनुसार यंदाही हा सगळा जल्लोष जो आहे तो आपण पाहतो आहोत. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम हे ठेवण्यात आलेले आहेत. आपण पाहतो की उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब, खासदार अरविंद